शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये वातावरण निर्मिती करण्यासाठी सर्वत्र धनुष्यबाण चिन्ह असलेला शिवसेनेचा भगवा झेंडा आणि बॅनर लावण्यात आलेले आहेत। रस्त्यावर दुतर्फा आणि दुभाजकावर बॅनर लावण्यात आले। ह्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा फोटो असून बाळासाहेब ठाकरेंचा भगवी शाल ओढलेला फोटो सुद्धा लावण्यात आलाय। सोनं विचारांचं देऊ घेऊ मनसोक्त भगवे विचार आणि त्याचबरोबर भगवत रक्त असा मजकूर यामध्ये आपल्याला लिहिलेला दिसतोय। शिवसेनेचा हा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। मनोज, उद्या शिंदे शिवसेनेचा मेळावा होणार आहे, शिंदेच्या शिवसेनेचा, आणि त्यामुळे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। सर्वत्र आपल्याला झेंडे लावलेले, बॅनर्स लावलेले दिसतात, काय एकूण माहिती आहे? अगदी बरोबर आहे। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे आणि तो गोरेगावचा नेस्कोमध्ये होणार आहे आणि त्याच अनुषंगाने वातावरण निर्मिती होण्यासाठी बाहेरून येणारे जे शिवसैनिक असतील त्यांनासुद्धा याची माहिती व्हावी यासाठी आणि मुंबईतल्या शिवसैनिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मुंबईत सर्वच ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा आणि ज्यावर धनुष्यबाण हे चिन्ह आहे ते लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर बॅनरसुद्धा लावण्यात आलेले आहे। मोठ्या प्रमाणात ही बॅनरबाजी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा शहरातले रस्ते असतील त्या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। सुरुवातीला हा जो शिंदे गटाचा मेळावा होणार होता तो आझाद मैदानात होणार होता, परंतु ऐनवेळी पावसाची शक्यता आहे आणि आझाद मैदानात अनेक ठिकाणी चिखलसुद्धा झालेला आहे। त्या अनुषंगाने तयारीसुद्धा करण्यात आली होती, परंतु पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे या आझाद मैदानावर होणारा दसरा मेळावा जो आहे तो नेस्कोच्या गोरेगावमध्ये होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच सगळी जी वातावरण निर्मिती आहे ती या निमित्ताने होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। राज्यभरातून शिवसैनिक आणण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ही सगळी तयारी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कुठेही शिवसैनिकांना त्रास होऊ नये, पाऊस आला तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी गोरेगाव नेस्कोचे जे स्टेडियम आहे त्या ठिकाणी हा दसरा मेळावा होणार आहे। कारण शेतकरी असतील किंवा जे शिवसेना समर्थक असतील ते मोठ्या प्रमाणात येणार आहे। पाऊस आला तर त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच हा मेळावा जो आहे तो नेस्को गोरेगाव इथे होणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।